नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. देवाची कृपा आणि स्वप्रयत्न. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. देवाची कृपा तर असावीच, पण त्याला स्वप्रयत्नांची जोडही द्यायला हवी, हे सांगणारी ही बोधकथा. देवाची कृपा आणि स्वप्रयत्न. सर्व संघ परित्याग केलेला एक साधू तीर्थयात्रा करत गावोगाव हिंडत होता. गावोगावी प्रवचनं देणं आणि उरलेल्या वेळात ध्यानधारणा करणं असा त्याचा दिनक्रम होता. एकदा एका खेडेगावात गेल्यावर त्याला एक सुंदर शेत दिसलं. शेतातली कसदार आणि डौलदार पिकं बघून त्याला राहवलं नाही. तो शेतकऱ्याचं कौतुक करावं म्हणून त्याच्या शेतातल्या झोपडीजवळ गेला आणि त्यानं शेतकऱ्याला हाक मारली. शेतकरी बाहेर आला. साधू महाराजांचं भक्तिभावानं त्यानं स्वागत केलं आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. साधू महाराजांनी त्याच्या शेतीचं खूप कौतुक केलं. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अरे, देवानं तुझ्या कष्टाचं एवढं फळ दिलं आहे, तेव्हा काम करताना तू त्याचं नामस्मरण करत जा, साधू महाराज त्या शेतकऱ्याला म्हणाले. त्याच्यावर तो शेतकरी म्हणाला, महाराज, त्या परमेश्वराचं नामस्मरण तर मी क्षणाक्षणाला करतो. त्या दयाळू देवादिदेवांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्याच कृपेनं शेतातली ही रोपं क्षणोक्षणी वाढतायत आणि त्यातून मला भरभरून पीकही मिळतं. हे देवाचे सगळे उपकार मी कसं विसरेन? ही शेती जेव्हा देवाच्या ताब्यात होती तेव्हा तुम्ही पाहायला हवी होती. मात्र देवाने या शेताची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि त्यानंतरचा हा परिणाम. ही डौलदार पिकं तुम्ही तुमच्या समोर पाहत आहात. साधू महाराज आणि शेतकरी या दोघांच्याही डोळ्यात देवाच्या कृपेबद्दलचे अश्रू दाटून आले होते. म्हणून देवाच्या कृपेबरोबरच मानवी प्रयत्नांची जोड असेल तरच यश मिळतं. यातूनच जीवन समृद्धी लाभते. आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि आनंद मिळतो. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली देवाची कृपा आणि स्वप्रयत्न ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.